हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे की आपण सध्या आहोत कोकणामध्ये आणि कोकणातल्या दिवसाची सुरुवात सध्या काहीशी अशी होतीये। सकाळी उठले की अंगणातूनच मस्त असा धो-धो पडणारा पाऊस पाहायला मिळतोय। आता ह्याच धो-धो पावसात मस्त असा नजाऱ्यांचा आनंद घेत आम्ही निघालो आज आंबडस मधल्या गरजाई देवी मंदिर इथे। आंबडसच्या रस्त्यावरतीच हे मंदिर आहे। रस्त्याला लागूनच ही कमान आहे। कमानीतून साधारणतः 2 मिनिटं आपण आतमध्ये गेलो ना की लगेचच मंदिर दिसतं। आजूबाजूला ना गर्द अशी झाडे आहे। एका बाजूने पाण्याचा वाहणारा ओढा आहे आणि त्याच्या मधोमध असं हे मंदिर आहे। मंदिराच्या अगदी समोरच ना पटांगण केलंय त्यांनी। त्या पटांगणामध्ये तुम्ही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता। मंदिराच्या समोरचा परिसर सुद्धा ना खूप जास्त मोठा आहे। मंदिरामध्ये प्रवेश करायच्या आधी आपल्याला सुंदर असं हे तुळशी वृंदावन पाहायला मिळतं। अतिशय प्राचीन असं हे गरजाई वाघजाई आणि कालकाई देवीचं मंदिर आहे आणि सध्याच या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मंदिर नवीन दिसतंय। आतमध्ये आपण आलो ना की शंकराची सुंदर अशी पिंड आहे। शंकराचं सर्वप्रथम दर्शन घेऊन नंतर आपण देवींच्या दर्शनासाठी जातो। आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलेलो ना तेव्हा पुजारी काका मंदिरातच होते आणि नुकतीच आरती झाली होती, त्यामुळे ना पुजारी काकांकडनं आरस सुद्धा घालून घेतला। दुपारी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता इथे आरती होते आणि तुम्हाला जर या मंदिरात यायचं असेल ना तर संध्याकाळी 7च्या आधी यावं लागतं, कारण की पूर्ण रानात हे मंदिर असल्यामुळे ना 7 वाजता मंदिराची दारं बंद करतात। आता ह्यांनी हे मंदिर नवीन बांधलंय ना त्यामुळे ना मंदिर भरपूर असं मोठं आहे, भरपूर प्रशस्त वाटतं। इथे ना या पूर्ण ग्रेनाइटच्या पायऱ्या आहेत आणि पाऊस पडल्यामुळे ना सगळं आजूबाजूचं सटसटीत झालं होतं, त्याच्यामुळे इथून चढताना उतरताना अगदी सांभाळून उतरा। त्यानंतर हा संपूर्ण असा मंदिराचा आवारा आहे जो की खूप मोठा आहे आणि आजूबाजूला भरपूर अशी झाडं सुद्धा लावलेली आहेत। आम्ही ना मंदिराला एक प्रदक्षिणा सुद्धा मारली। आजूबाजूला ना पूर्ण रान आहे, एका साईडला वाहणारा ओढा आहे आणि अगदी मधोमध असं हे मंदिर आहे। रात्री इथे ना वाघाची वगैरे भीती सुद्धा असते, त्यामुळे ना संध्याकाळी लवकर मंदिराची दारं बंद करतात। मंदिराच्या आवारामध्ये ना खूप सुंदर सुंदर अशी ही फुलं आहेत। मी पुढे ना मठात जाणार होते स्वामींच्या, त्यासाठी मी इथून काही फुलं तिथल्या काकांना विचारून घेतली। आंबडस मधलं ना अतिशय सुंदर असं हे गरजाई वाघजाई आणि कालकाई देवीचं मंदिर आहे। तुम्ही कधी जर आंबडस मध्ये आलात ना तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या, तुम्हाला खरंच खूप जास्त आवडेल हे मंदिर। जिथे आपण गाडी पार्क केलेली ना त्याच्या अगदी बाजूलाच इथे हा वाहणारा ओढा आहे आणि इथे बाजूला ना संपूर्ण रान पसरलेलं आहे, त्याच्यामुळे ना इथलं वातावरण इथे आल्यावरच अनुभवण्यासारखं आहे, कारण की खूप सुंदर शांतता मिळते इथे आल्यावरती। अशी निवांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांत अशी ठिकाणं असतात ना ती मला प्रचंड आवडतात आणि बरेच लोक असतील ज्यांना हे अशी ठिकाणं आवडत असतील। खरंच इथे जे सुख मिळत होतं, इथे जी शांतता मिळत होती ना ती मी तुम्हाला शब्दात अजिबात सांगूच शकत नाही। सुंदर वाटतंय जसं की मी तुम्हाला म्हणालेले की आंबडसमध्ये स्वामींचं एक मठ सुद्धा आहे। आता आपण पुढे तिथे सुद्धा जाणार आहोत। त्या मठात जाण्यासाठी ना मी इथून काही फुलं घेतली होती स्वामींच्या चरणी वाहण्यासाठी। त्यानंतर आता आपण आंबडसमधल्या दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज मठ। आता रस्त्याला अगदी लागूनच तुम्हाला अशा पद्धतीचा बोर्ड दिसेल आणि हा असा रस्ता आहे। पावसाळा असल्यामुळे ना इथे पूर्ण चिखल झालेला आहे। खूप पाऊस पडला ना की गाडी रोडलाच लावायची आणि ह्या रस्त्याने चालत जायचं। चालत गेले की साधारणतः 10 मिनिटांमध्ये मठ येतो आणि आपण गाडीने गेलो ना की 3-4 मिनिटांमध्येच आपल्याला ही अशी स्वामींची मूर्ती दिसायला लागते। एरवी अगदी मठापर्यंत गाडी जाते, पण जर पाऊस असेल आणि ही जमीन पूर्ण चिखलाची किंवा दलदलीची झाली असेल ना तर 4 व्हीलर आतमध्ये घालू नका, कारण की गाडी तुमची ना ह्या चिखलामध्ये ऋतू वगैरे शकते, मग ती काढायला खूप अवघड जाईल।
आता चिखल अजिबातच नव्हता, गाडी येण्यासारखा रस्ता होता, त्यामुळे आपण मठापर्यंत गाडी आणली आहे. आता आपण चाललोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. मी ना आंबडसला आले आणि खरंच इतकं सुंदर वातावरण आहे आणि मठ पण खूप सुंदर दिसतोय. मी तुम्हाला दाखवते. आताच ना पाऊस पडून गेलाय, त्याच्यामुळे एवढं सुंदर वातावरण झालंय ना. इथे ना हे पूर्ण ढग खाली उतरलेत आणि हा आजूबाजूचा परिसर आहे सगळा. इथे आपण गाडी पार्क केली आहे, तिथून यायला रस्ता आहे. हा ना पूर्ण मठाच्या आजूबाजूचा परिसर आहे. आता इथे आपण आलो ना की ठिकठिकाणी काही सूचना लावलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून आपल्याला मठात यावं लागतं. मठात जाण्यापूर्वीच आपल्याला स्वामींची ही अतिशय भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. मठामध्ये स्वामींचे दर्शन घेण्याआधी ना इथे शनींची शिळा आहे, तिचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. इथे हा स्वामींचा मठ आहे आणि मठाच्या अगदी समोरच ना शनींची शिळा आहे. शनींच्या शिळेच्या बाजूलाच ना बजरंगबलीची सुद्धा मूर्ती आहे छान अशी. आणि इथला एक नियम आहे, इथे तुम्ही देवावरती कोणतेही गंध फुले वगैरे वाहू शकत नाही. तुम्ही फक्त मनोभावे इथे दर्शन करू शकता. इथे तुम्ही आलात ना की इथे ज्या ज्या सूचना किंवा त्यांचे जे नियम आहेत त्या नियमांचं पूर्णपणे पालन करा. आपण ना स्वामी समर्थांच्या मठात आलोय आता आणि मठाच्या आधी आपण स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायच्या आधी शनिदेवांचं दर्शन घ्यायला आलोय. कारण मठाच्या ना अगदी बाजूला शनिदेवांचं त्यांनी एक छोटासा असं चौथरा बनवला आणि इथे मंदिर बनवलंय शनिदेवांचं छोटंसं. आपण आता तिथे दर्शन घेतलंय आणि आता आपण मठात जाऊया. पण तुम्ही ना त्याच्या आधी हे आजूबाजूचं बघा. वाशिष्ठी नदीच्या काठावरती हा मठ वसलेला आहे, त्याच्यामुळे ना बरंच अजून काम ह्या मठाचं बाकी आहे. त्यानंतर ना इन फ्युचर इथे बोटिंग वगैरे सुद्धा सुरू होणार आहे. सध्या नवीनच हा मठ झालाय ना, त्याच्यामुळे अजून बाकीचं बरंच काम सुद्धा बाकी आहे. आता आपण ना मठात जाऊन दर्शन घेऊया. आजूबाजूचा परिसर पण इतका सुंदर आहे. नुकताच पाऊस पडून गेलाय ना, ढग उतरले, खूप सुंदर वाटतंय. मठाच्या आजूबाजूचा परिसर ना खूप जास्त मोठा आहे, अगदी प्रशस्त असा हा मठ आहे. हा मठ ना खाजगी असल्यामुळे इथे कोणत्याही पद्धतीचं दान वगैरे केलेलं चालत नाही. इथे मठामध्ये तुम्ही आतमध्ये एंटर करताच तुम्हाला एक मुंगी दिसेल आणि इथे लिहिलंय की मुंगी बनवून साखर खा. हे ना मला खरंच खूप आवडलंय. इथं मठामध्ये तुम्हाला भरपूर बॅनर पाहायला मिळतील. या बॅनरवरती मठाबद्दलची माहिती लिहिलेली आहे, त्याचबरोबर तुम्ही मठामध्ये कशा पद्धतीने सेवा करू शकता ते सगळं लिहिलेलं आहे. खूप सुंदर असा मठ आहे. सुरुवातीलाच तुम्हाला मठामध्ये आल्यावरती स्वामींच्या पादुका पाहायला मिळतील. आता मठामध्ये आल्यावरती सर्वप्रथम आम्ही स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आता इथे जर आपण फुलं वगैरे वाहिले ना तरी चालतात, फक्त इथे झेंडूचं फूल चालत नाही. तुम्ही जास्वंदीची, गुलाबाची फुलं इथे वाहू शकता. त्यानंतर स्वामी ज्या शिळेवरती बसले होते ती शिळा आहे इथे बाजूलाच. या शिळेचं सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि या शिळेमुळे इथे ना स्वामींचा मठ उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर आम्ही स्वामींचे दर्शन घेतलं आणि इथे ना गणेश रूपी अशी स्वामींची खूप सुंदर मूर्ती आहे. ह्या स्वामींच्या मठात आल्यावरती ना खरंच इतकं छान वाटत होतं, म्हणून सांगू तुम्हाला. खूप शांत आणि खरंच खूप सुंदर असा स्वामींचा मठ आहे. मी सुद्धा ह्या स्वामींच्या मठामध्ये ना पहिल्यांदाच आली होती आणि मला खरंच इतकं छान वाटलं ना. तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला खरंच खूप सुंदर वाटेल इथे आल्यावरती. आजूबाजूचा परिसर ना खूप जास्त सुंदर आहे, खूप शांत आणि निवांत आहे. ह्या मठाबद्दलची माहिती किंवा तुम्हाला जर स्वामींच्या चरणी कोणती सेवा करायची असेल तर ते सगळं तुम्हाला या बॅनरवरती पाहायला मिळेल. ते तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि त्या पद्धतीने मठामध्ये तुम्ही सेवा देऊ शकता.
मठामध्ये संपूर्ण दर्शन घेऊन थोड्या वेळानं आम्ही मठामध्येच बसलो. खूप छान वाटलं. त्यानंतर ना आजूबाजूला पुन्हा पावसाचं वातावरण झालं होतं. परतताना पुन्हा एकदा स्वामींच्या ह्या भव्य अशा मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात अचानक पुन्हा पाऊस सुरू झाला. ह्या पावसामध्ये ना मठाचं सौंदर्य अजून जास्त खुलतं आणि बापरे, पावसामध्ये स्वामींची जी मूर्ती इतकी सुंदर दिसत होती ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. हे सगळं अनुभवण्यासाठी ना तुम्हाला इथेच यावं लागणार आहे. इथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. ही पूर्ण गाडी पार्किंगची जागा आहे. पण आता पाऊस वगैरे असेल ना तर गाड्या जास्त आतमध्ये आणायच्या नाहीत. खूप मोठी पार्किंग आहे तशी पाऊस नसेल तर. आणि हा पूर्ण मठाचा आजूबाजूचा परिसर आहे. पाऊस पडून गेलाय आणि एवढं सुंदर वातावरण झालंय ना आजूबाजूचं, खूप सुंदर वाटतंय. पार्किंगसाठी पण केवढा मोठा स्पेस आहे. फक्त ज्या दिवशी पाऊस येईल ना त्या दिवशी गाड्या जास्त आतमध्ये टाकू नका, कारण पूर्ण चिखल होतोय. आणि मग तुम्ही बाहेर रोडला पण गाड्या पार्क करू शकता. आणि एरवी जेव्हा पाऊस नसेल तेव्हा तुम्ही आलात ना की गाड्या पार्क करण्यासाठी अगदी मोठा स्पेस आहे इथे. आणि मग तुम्ही जाऊन मठामध्ये दर्शन घेऊ शकता. पण पावसाळ्यात हे इतकं सुंदर दिसतंय ना, माझं तर म्हणणं आहे तुम्हाला पावसाळ्यात यायला जमलं ना तर तुम्ही पावसाळ्यात या. खूप सुंदर वाटतं इथे पावसाच्या टायमिंगला. तुम्ही कधी जर चिपळूणमधल्या आंबडस या गावी आलात ना तर नक्की या स्वामींच्या मठामध्ये आणि गर्जाई देवीच्या मंदिरात यायला विसरू नका. तुम्हाला खरंच ही दोन्हीही ठिकाणं खूप आवडणार आहेत. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.